गाथा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांना नमस्ते. आज आपण इथं गावरान पद्धतीची शेपू उडदाळ घालून करणार आहोत. सर्वप्रथम आपण शेपूच्या 2 बिया साफ करून घेतल्या आहेत. मुगाची अर्धी वाटी डाळ पाण्यात भिजत घातली 15 मिनिट. लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चवीनुसार. मी इथे 2 घेतल्या आहेत. तुम्ही चवीनुसार तिखट हवी असेल तर तिखट जास्त मिरच्या घेऊ शकतात. मीठ घेतलं आहे अर्धा चमचाभर. भाजी आपण 2-3 पाण्याची स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुतल्यानंतर भाजी आपण याची बारीक चिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने चिरून झाल्यानंतर आपण एका कढईत पाणी घेणार आहोत आणि ही भाजी चिरलेली भाजी त्यात आपण उकळून घेणार आहोत. उकळून याकरता घ्यायची की जेणेकरून शेपूच्या भाजीचा उग्र वास येऊ नये. शेपूच्या उग्र वासामुळे आपल्याला डायरेक्ट जर ती टाकली न उकळता तर कडपड चिरकर येतात. त्याकरिता आपण ही शेपू उकळून घ्यायची आहे. नंतर भिजत घातलेली डाळ ती आपण यासोबत उकळून घेणार आहोत. आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत. शेपूच्या भाजीला तर सर्वप्रथम कढई टाकून घेतली आहे. त्यात 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल टाकल्यानंतर ठेचून घेतलेला लसूण आपण त्यात घालणार आहोत. हिरवी मिरची चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत. मीठ घालणार आहोत चवीनुसार. हलवणार आहोत आपण त्याबरोबर. आता आपला लसूण हिरवी मिरची फ्राय झाले आहेत. शेपू आपण जो पिळून घेतलेला होता तो आपण मोकळा करून घालणार आहोत. असं हलवणार आहे सगळं मिश्रण होण्यासाठी. आता ही भाजी आपण अशी झाकून ठेवून 5 ते 10 मिनिट ठेवणार आहोत जेणेकरून वाफेवर ही भाजी शिजेल. अशा पद्धतीने ही शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी आपण आता वाढून घेणार आहोत. इथं मी नाचणीच्या भाकरी केलेल्या आहे. नाचणीच्या भाकरीसोबत भाजी चविष्ट लागते. तसेच तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतही ही भाजी खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि त्या संबंधित काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.